नमस्कार मंडळी, येत्या 25 जुलैला आषाढी एकादशी येत आहे. हा केवळ एक सण नाही, तर प्रत्यक्ष वैकुंठ लोकाचे दरवाजे पृथ्वीवर उघडण्याचा परम पवित्र दिवस आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात एक नवं वळण देणारा ठरू शकतो आणि तुम्हाला शास्त्रोक्त आणि अतिशय प्राचीन असा एक गुप्त चमत्कारिक उपाय सांगणार आहे. आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर संध्याकाळी तुळशीच्या मुळाशी ही एक विशेष वस्तू तुम्हाला ठेवायची आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. एक अशी वस्तू जी शतकानुशतकं आपल्या ऋषीमुनींनी आणि संतांनी गुप्त ठेवली होती. ही एक वस्तू जर तुम्ही योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने तुळशीजवळ ठेवलीत ना, तर तुमच्या घरातील दारिद्र्य, कर्ज, धन आणि नकारात्मक ऊर्जा कायमची पळून जाईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपून जाईल. चहूबाजूने पैशांचा आणि समृद्धीचा पाऊस पडेल. पण थांबा, ही वस्तू कोणती आहे, ती कशी आणि कोणत्या ठराविक मुहूर्तावर ठेवायची, त्याचबरोबर कोणती चूक अजिबात करायची नाही, हे मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्यभागी सांगणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ आत्ताच अजिबात स्किप करू नका. शेवटपर्यंत शांतपणे पहा आणि कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने लिहा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असं नक्की लिहा. व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि तुमच्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन आध्यात्मिक उपायांची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर बघा मैत्रिणींनो, आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हणतात. या दिवसापासून भगवान श्री हरिविष्णू 4 महिन्यांसाठी क्षीरसागरात योगनिद्रेमध्ये जातात. म्हणूनच या दिवशी केलेला कोणताही जप, दान किंवा तुळशीची सेवा ही करोडोपटीने फलदायी ठरत असते. म्हणून या सेवा आपल्याला याच दिवशी करायच्या आहेत. शास्त्र असं सांगतं, जिथं तुळस असते तिथं साक्षात लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीमध्ये एक विशेष ऊर्जा कार्यरत असते. या दिवशी जर आपण तुळशीची योग्य पद्धतीने सेवा केली तर घरातील कोणतेही आर्थिक संकट क्षणात दूर होऊ शकतं. बरेच लोक मला असं विचारतात की ताई, आपण रोज तुळशीला पाणी घालतो, पूजा करतो, तरीही आमच्या घरात पैसा का टिकत नाही, सतत कटकटी होतात, असं का होतं? तर बघा मैत्रिणींनो आणि भावांनो, काय आपण कळत न कळत काही छोट्या चुका करतो किंवा आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचे विशेष तांत्रिक आणि आध्यात्मिक उपाय हे ठाऊक नसतात. आज मी तुमच्यासाठी 3 अत्यंत सोपे पण प्रभावी असे उपाय घेऊन आलेले आहे. हे आषाढी एकादशीला या 3 उपायांना आषाढी एकादशीच्या दिवशी विशिष्ट आणि अचूक महाउपाय असे आपल्याला करायचे आहेत. तर बघा मैत्रिणींनो, आषाढी एकादशीच्या या परम पवित्र भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची प्राप्त सेवा आपल्याला कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या शास्त्रामध्ये काही अत्यंत सोपे पण चमत्कारिक उपाय असे सांगितले आहेत. हे उपाय जर तुम्ही विश्वासाने केले तर तुमच्या आयुष्यातील पैशाची टंचाई कायमची दूर होईल. चला तर मग ते 3 उपाय सविस्तरपणे आपण समजून घेऊया. उपाय क्रमांक 1, तुळशीच्या मातेचा आणि हळदीचा. मैत्रिणींनो, लक्ष्मी आकर्षण लेप असा मानला जातो. पहिला उपाय आहे घरातील नकारात्मकता नष्ट करून लक्ष्मीला घरात आकर्षित करण्याचं कसं करावं. तर बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून त्यानंतर तुळशीजवळ जाऊन थोडं तुळशीच्या मुळाशी असलेली माती, एक तांब्याचा किंवा पितळेचा लहान वाटी किंवा वाडगा घ्या. त्या मातीमध्ये 1 चमचा शुद्ध हळद आणि 2-3 थेंब गाईचं शुद्ध तूप टाका. थोडंसं गंगाजल किंवा स्वच्छ पाणी घालून त्याची एक मऊ पेस्ट किंवा लेप तयार करा. आणि यानंतर या लेपानं तुमच्या घरातील मुख्य प्रवेशद्वारावर, म्हणजेच आपल्या घराचा मेन डोअर जो असतो त्या डोअरच्या दोन्ही बाजूला सुंदर स्वस्तिक आणि ओमची खून करा किंवा स्वस्तिक काढा. आता याचा फायदा काय आहे, तर हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि तुळशी माता ही साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं जातं. हा लेप लावल्यानं घरातील वास्तुदोष दूर होतात. बाहेरून येणारी कोणतीही वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा
घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि आपल्या घरामध्ये आपोआपच सकारात्मकता या लेपामुळे वाढू लागते. म्हणून आपल्याला हा उपाय या दिवशी निश्चित करायचा आहे. यानंतर येतो उपाय नंबर 2, विष्णुप्रिया तुळशीपत्राचा कर्जमुक्तीसाठी महाउपाय. मैत्रिणींनो, बऱ्याच मैत्रिणी मला विचारतात, ताई घरावर खूप कर्ज झालं आहे, मार्ग सापडत नाही आहे, काय करू? त्यांच्यासाठी हा उपाय आहे. म्हणजे एक वरदानच आहे बघा. यासाठी तुम्हाला काळजी घ्यायची आहे की एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडणं शास्त्रामध्ये वर्ज्य आहे. त्यामुळं हा उपाय करण्यासाठी आवश्यक असणारी 5, 11 किंवा 21 तुळशीची पानं एकादशीच्या एक दिवस आधीच म्हणजेच दशमीला प्रेमाने आणि हळूवारपणे तोडून आपल्याला ठेवून द्यायचे आहेत. कसा करायचा आहे बघा हा उपाय. तर एकादशीच्या दिवशी पूजेच्या वेळी स्वच्छ पिवळा रेशमी किंवा सुती कापड घ्यायचं. त्यावरती तुळशीची पानं व्यवस्थित ठेवायची. प्रत्येक तुळशीच्या पानावर थोडं केशर आणि पांढऱ्या चंदनाचा टिळा लावायचा. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विठ्ठलाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. जप पूर्ण झाल्यानंतर ही पानं भगवान विठ्ठलांच्या किंवा भगवान विष्णूंच्या श्रीकृष्णाच्या मूर्तीवर किंवा फोटो असेल तर फोटोवरती अर्पण करायचे आहेत. या उपायानं तुमच्या डोक्यावरील वर्षानुवर्ष जुनं कर्ज हळूहळू कमी होण्यास आणि अडकलेले पैसे परत मिळवण्याचे नवे मार्ग उघडतील. यानंतर येतो उपाय क्रमांक 3, तो म्हणजे पंचदीप आणि तुळशी प्रदक्षिणा. धनसमृद्धीसाठी तिसरा आणि अत्यंत प्रभावी उपाय तो म्हणजे आषाढी एकादशीच्या सायंकाळी प्रदोष काळामध्ये करायचा आहे हा दिव्यांचा महाउपाय. बघा, सायंकाळी 6:30 ते 8 या वेळेत गाईच्या तुपाचे 5 मातीचे दिवे तयार करायचे आहेत. पहिला दिवा घरातील देवाऱ्यात लावा. दुसरा दिवा घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तिसरा व चौथा दिवा घरातील पिण्याच्या पाण्याच्या जागेजवळ अन्नपूर्णाचं जिथं स्थान असतं तिथं ठेवायचं आहे. यानंतर 5वा आणि सर्वात महत्त्वाचा दिवा तुळशीजवळ ठेवायचा आहे. दिव्याची वात नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी, अशा प्रकारे आपल्याला दिवा ठेवायचा आहे. दिवा लावल्यानंतर तुळशीभोवती 11 वेळा प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा घालताना मनातल्या मनात जय हरी विठ्ठल किंवा श्री स्वामी समर्थ नामस्मरण चालू ठेवा. या पंचदीपांच्या प्रकाशाने घरातील सर्व दारिद्र्य जळून खाक होते. ज्या घरात एकादशीच्या संध्याकाळी असं दीप प्रज्वलन विधी होतो तिथं साक्षात अष्टलक्ष्मी अखंड वास करते, असं आपलं प्राचीन शास्त्र सांगतं. आता आपण व्हिडिओच्या अशा भागाकडे आलो आहोत ज्याची तुम्ही सर्वजण खूप उत्सुकतेने वाट पाहत आहात. तुम्ही विचार करत असाल की ताई 25 जुलै शनिवारी आषाढी एकादशीच्या या अत्यंत दुर्मिळ योगावर संध्याकाळी तुळशीच्या मुळाशी अशी कोणती एक महाचमत्कारिक वस्तू ठेवायची आहे ज्यानं आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य संपू शकतं. तर आता कोणताही वेळ न घालवता मी त्या गुप्त आणि अतिशय शक्तिशाली वस्तूचा खुलासा करत आहे. ती वस्तू दुसरी तिसरी कोणतीही नसून साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक असलेली पिवळी कवडी किंवा लक्ष्मी नाणं आणि अखंड पिवळं हळकुंड. ही वस्तू इतकी शक्तिशाली का मानली जाते? तर मैत्रिणींनो, शास्त्रात सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा समुद्रमंथनातून साक्षात माता लक्ष्मी प्रकट झाली आणि तिच्यासोबत कवडीसुद्धा बाहेर आली होती. म्हणूनच कवडीमध्ये धन आकर्षित करण्याची अद्भुत क्षमता असते आणि हळकुंड हे साक्षात भगवान विष्णूंच्या आशीर्वादाचं आणि सौभाग्याचं प्रतीक आहे. जेव्हा आपण या 2 गोष्टी एकत्र करून आषाढी एकादशीला तुळशीच्या मुळाशी ठेवतो तेव्हा तिथे विष्णू लक्ष्मी योग तयार होतो. हा महाउपाय कसा आणि कोणत्या वेळेत करायचा, हा उपाय कसा करायचा ते अगदी काळजीपूर्वक समजून घ्या. एकही पायरी चुकवू नका. योग्य वेळ म्हणजे 25 जुलै शनिवारच्या दिवशी सायंकाळी 6:30 ते 8 या प्रदोष काळात हा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे ते म्हणजे एक लहानसा लाल किंवा पिवळा सुती कापडाचा तुकडा, एक पिवळी कवडी, जर पिवळी कवडी नसेल तर 1 रुपयाचं शुद्ध नाणं किंवा चांदीचं नाणं वापरलं तरी चालेल. त्यानंतर एक अखंड पिवळे हळकुंड, कुठेही तुटलेलं नसावं असं हळकुंड घ्यायचं
नंतर 2 अखंड लवंगा, ज्याला वरती फूल आहे, अखंड लवंगा अशा घ्यायच्या. थोडेसे अष्टगंध किंवा कुंकू. आता कसं करायचं आहे बघा. कृती काय आहे तर सायंकाळी स्नान किंवा हातपाय स्वच्छ धुवून तुळशीपाशी यायचं. सर्वात आधी तुळशीच्या समोर गाईच्या तुपाचा एक सुंदर दिवा प्रज्वलित करा. दिव्याची वात उत्तर दिशेला असावी, अशा प्रकारे दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आता तो लाल किंवा पिवळा कापडाचा तुकडा खाली ठेवा. त्यावर ती कवडी, हळकुंड आणि 2 लवंगा ठेवायच्या आहेत. त्याच्यावर चिमूटभर अष्टगंध किंवा कुंकू व्हायचं. या सर्व वस्तूंची ती लहानशी पोटली किंवा गाठोडं म्हटलं तरी चालेल, गाठोडं बांधून घ्यायचं. ही पोटली दोन्ही हातात धरा आणि डोळे मिटून मनातल्या मनात म्हणा, हे भगवान पांडुरंगा, हे माता तुळशी, माझ्या घरातील सर्व कर्ज, दारिद्र्य आणि पैशांच्या अडचणी दूर कर आणि माझ्या घरात कायम माता लक्ष्मीचा वास राहू दे. त्यानंतर ही पोटली हळूवारपणे तुळशीच्या रोपाच्या मुळाशी मातीवर ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला या पोटलीचं काय करायचं? बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की ताई, ही वस्तू तिथेच ठेवायची का? तर उत्तर आहे नाही. दुसऱ्या दिवशी रविवार म्हणजेच द्वादशीच्या सकाळी तुम्हाला स्नान उरकल्यानंतर तुळशीजवळ जायचं आहे. तुळशीला नमस्कार करून ती पोटली अत्यंत आदराने उचलायची. ही पोटली तुमच्या घरातील तिजोरी, कॅश बॉक्स किंवा कपाट किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या पाकिटात तुम्ही ही पोटली ठेवून द्यायची आहे. माझ्या अनुभवावरून आणि जुन्या शास्त्रांच्या आधारावर सांगते, ही पोटली तुमच्या घरासाठी एका धन आकर्षक यंत्रासारखं काम करेल. ज्या ज्या घरात ही पोटली एकादशीला सिद्ध करून ठेवली जाते त्या घरात कधीही पैशाची टंचाई भासत नाही. धान्याची कोठारं भरलेली राहतात आणि कर्जाचे डोंगर क्षणात नाहीसे होतात. बघा मैत्रिणींनो, आपण एकादशीच्या दिवशी अनेक मोठे उपाय करतो, उपवास करतो, पूजा अर्चा करतो, पण नकळत झालेल्या काही लहान चुकांमुळे आपल्या संपूर्ण पूजेचं आणि उपायांचं फळ निष्फळ ठरतं. आषाढी एकादशी हा वर्षातील अत्यंत पवित्र आणि जागृत काळ असतो. या दिवशी आपल्या हातून अशा चुका होणे म्हणजे घरात समृद्धीऐवजी अवकळा आणण्यासारखे आहे. म्हणूनच 25 जुलै आषाढी एकादशीच्या दिवशी या 3 चुका तुम्हाला चुकूनही करायच्या नाहीत. या 3 चुका कोणत्या आहेत त्या आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. तर बघा, चूक नंबर 1 ती म्हणजे एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानांना स्पर्श करणे किंवा तुळशीची पानं तोडणं. मैत्रिणींनो, लक्ष देऊन ऐका. एकादशीच्या दिवशी साक्षात माता तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंसाठी निर्जला उपवास म्हणजेच निर्जला व्रत धरत असते. तर एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडणं हे महापाप मानलं जातं. तसंच तुळशीला जोरात हलवणं, तिच्या पानांना स्पर्श करणं किंवा तिच्या मुळाशी अति जास्त पाणी घालणं अजिबात योग्य नाही. यामुळं तुळशीचा उपवास भंग होतो असं आपलं शास्त्र सांगतं. जर तुम्हाला पूजेसाठी तुळशीची पानं हवी असतील तर ती 1 दिवस आधीच म्हणजेच दशमीच्या दिवशी हळूवारपणे तोडून ठेवावी. एकादशीच्या दिवशी केवळ दुरून तुळशीला नमस्कार करावा आणि संध्याकाळी स्पर्श न करता तुळशीजवळ लांबूनच दिवा लावायचा आहे. तुळशीच्या मुळाशी जास्त पाणी घालणं आणि अस्वच्छ हातांनी पूजा करणं. अनेक गृहिणींची सवय असते की सकाळी उठल्या उठल्या तांब्याभर पाणी तुळशीत ओततात. आधीच सांगितल्याप्रमाणे एकादशीला माता तुळशीचा उपवास असतो. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीच्या कुंडीत जास्त पाणी घालू नका. केवळ 2 ते 3 थेंब किंवा अर्धा लहान चमचा अर्घ्य म्हणून आपल्याला व्हायचं आहे. यानंतर बघा, अस्वच्छतेचा नियम म्हणजे स्नान न करता अस्वच्छ कपड्यामध्ये किंवा काळे गडद कपडे परिधान करून तुळशीला किंवा पूजेच्या साहित्याला स्पर्श करू नका. तुळशीच्या कुंडीभोवतीचा परिसर नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवा. जिथे घाण किंवा चपला, बूट असतात तिथून तुळशीची कृपा निघून जाते. तसंच चूक नंबर 3 म्हणजे घरात मांसाहार, तामसिक भोजन आणि कटकटी वादविवाद करणं. मैत्रिणींनो, घर हेच आपलं मंदिर असतं. आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्यक्ष वैकुंठ लोकातील ऊर्जा पृथ्वीवर कार्यरत असते. या दिवशी आपल्या घरातील एकाही सदस्याने मांसाहार, मद्यपान किंवा कांदा लसूणयुक्त तामसिक अन्नाचं सेवन करू नये.
तसंच घरातील लहान मुलं किंवा वृद्ध सोडून इतरांनी शक्यतो सात्विक किंवा उपवासाचं अन्न ग्रहण करावं. या दिवशी आपल्या घरात राग, द्वेष, कटकटी किंवा कोणाचाही अपमान करू नका. ज्या घरात एकादशीच्या दिवशी पती-पत्नीमध्ये भांडणे होतात किंवा मोठ्या माणसाचा अनादर होतो, त्या घरातून माता लक्ष्मी आणि भगवान पांडुरंग हे कायमचे निघून जातात, असं आपलं शास्त्र सांगतं. तर या संपूर्ण दिवशी घरातील वातावरण आनंदी, प्रसन्न आणि जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल किंवा श्री स्वामी समर्थ या नामस्मरणानं गुंजत ठेवा. तसंच मैत्रिणींनो, ईश्वर हा केवळ भाव आणि श्रद्धेचा भुकेला असतो. तुम्ही कितीही मोठे उपाय केले पण मनात श्रद्धा नसेल तर फळ मात्र तुम्हाला मिळणार नाही. म्हणून या 25 जुलै शनिवारी आषाढी एकादशीला पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा तुळशीचा उपाय करा. भगवान पांडुरंग आणि माता लक्ष्मी तुमच्या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य आणि अडचणी नक्कीच दूर करतील. मला पूर्ण विश्वास आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा.